हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आपण जात आहे मार्केटमध्ये. आज आपली ऑर्डर आहे सप्तपदीची. सर्वात प्रथम मार्केटमध्ये जाऊन मी तुम्हाला आज मार्केट दाखवणार आहे. तर पहा मार्केट किती सुंदर असं फुलांनी भरलेलं होतं आणि त्यामध्ये काही फ्लॉवर आज खूप कमी प्रमाणात मार्केटमध्ये आले होते. त्यामुळे हा मधातच एक हिरो बसलेला होता. त्याला आपण इग्नोर करून लगेच फ्लॉवर आपल्यासोबत घेऊन निघालेलो आहे घराकडे. त्यानंतर मी तयार झालेलो आहे ऑर्डरवर जाण्यासाठी, कारण की मला कॉल आला होता. त्यानंतर मी सर्वात पहिले सुपारी रेडी करून घेतली होती, जी मला मार्केटमध्ये मिळत नव्हती, त्यामुळे मी घरीच तयार केलेली आहे. त्यानंतर मी जो मला हार्ट शेप पाहिजे होता, तो हार्ट शेप मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे आणि साधे न्यूजपेपरसुद्धा सोबत घेतलेले आहे. त्यानंतर सीझर आणि एक डिपेन्सर मशीनसुद्धा माझ्यासोबत आहे आणि फ्लॉवरचे मी आधीच गुलाबांच्या पाकळ्यासुद्धा करून घेतलेल्या होत्या. प्रत्येक फ्लॉवर मी असे वेगवेगळे करून त्यांच्या पाकळ्या करून पॅकिंग करून घेतलेले होते. हा माझा पूर्ण फ्लॉवरचा बंच आहे किंवा सेट आहे. मी पॅकिंग करून घेतलेला आहे आणि हे सर्व मला ऑर्डरवर लागतील. त्या अकॉर्डिंग मी डिझाइन तयार करणार आहे. ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसणारच. तर सर्वात पहिले ही माझी गौरी स्टुडंट आहे. खूपच हुशार आणि त्यानंतर मी पॅकिंग करून घेतली. तिने सुद्धा मला खूप मदत केली आणि माझ्या ऑर्डरवर गौरीच आली होती. त्यामुळे आम्ही दोघांनी खूप छान वर्क केलं. ते तुम्हाला समोर मिळूनच येईल. आमची बॅग पॅकिंग झाली. आम्ही लगेच लोकेशनवर पोहोचलो. लोकेशन पोहोचल्यानंतर गौरीने सर्वांना बाय केला. आतमध्ये गेल्याबरोबर आम्हाला माहीत झाले, की लग्न लागलेलं आहे. तर आम्ही थोडं घाईतच होतो, कारण की लग्नाचा वेळ आणि जेवणाची वेळ सर्व एकत्र आल्यामुळे आम्हाला थोडा अ, रांगोळीसाठी वेळच लागला. त्यामुळे थोडंसं आम्हाला वेट करावं लागलं. त्यानंतर आम्ही रांगोळीसाठी सुरुवात केली. सुरुवातीला मला चेअर मिळत नव्हत्या, तरी मी सर्व पाहुण्यांना उठवून चेअर गोळा केल्या आणि त्यानंतर मी साइड कॉर्नरला चेअर्स लावून पेपर सेट करून घेतले. पेपर सेट किती सुंदर आणि अशा हार्ट शेपच्या आकारात आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा तुम्ही सेट करू शकता. त्यानंतर कलर भरून घेतले आणि कलर भरल्यानंतर प्रत्येक हार्ट शेपमध्ये मी जे 7 वचन असतात, ते 7 वचन कंप्लीट केले स्टेप बाय स्टेप. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे पाहू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला जर सप्तपदीचा जर ऑर्डर द्यायचा असेल किंवा मेहंदीचा ऑर्डर द्यायचा असेल, रांगोळीचा ऑर्डर द्यायचा असेल, तर माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे किंवा मला Instagramला सुद्धा तुम्ही बंधन मेहंदी आर्टवर DM करू शकता. मी असे सुंदर साचवचन लिहिलेले आहे, जे एक वधू आणि वरांसाठी आहे. त्यानंतर मी फास्ट किंवा जे माझ्या पद्धतीने असं कंप्लीट वर्क करून घेतलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. आपल्या इथे जवळपास 7 वचन आपले लिहून झालेले आहे. तर आपण सुरुवातीपासून ते वचन पाहणार आहे. वर-वधूंना हे एकमेकांना 7 वचन निभवायचे असतात, तेव्हाच त्यांचं लग्नाचा हा सोहळा समाप्त होतो. शेवटचं जे असतंय ते आहे अ, सहनशीलता आणि जबाबदारी. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आणि गौरी वेळ झाल्यामुळे खूप फास्ट वर्क करत होती आणि मला ती खूप सपोर्ट करते नेहमीच. तर तिचे आपण व्हिडिओमध्ये थँक यू म्हणू. ती व्हिडिओ पाहणार तर तिला खूप चांगलं वाटेल. आणि मी सुद्धा फास्ट वर्क करत होतो, कारण की ऑलरेडी लग्न लागलं असल्यामुळे आम्हाला त्यांनी थोडं लेट बोलावलं. त्यामुळे आम्ही जितकं फास्ट होत असेल तितकं फास्ट आम्ही वर्क केलं. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी अ, रांगोळी आम्ही तयार केलेली आहे पूर्ण फ्लॉवर पणची. साईडला सप्तपदीची तयारी चालू असल्यामुळे ना महाराज खूप घाई करत होते, की किती वेळ आहे, किती वेळ आहे. तर ग्रूम आणि ब्राईड हे ऑलरेडी स्टेजवर असल्यामुळे तर आम्हाला थोडंसं वेळच होता. म्हणून आम्ही आमच्या मनाने जे वर्क करायचं होतं आम्ही ते सुंदर असं वर्क केलेलं आहे. आणि सर्वात इम्पोर्टंट पॉइंट्स म्हणजे मी पानं विसरलो होतो आणि महाराजांनी आम्हाला पानंसुद्धा तिथे अवेलेबल करून दिले. तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला तर त्यांना धन्यवाद. आणि तांदूळसुद्धा मी नेले नव्हते, तर त्यामुळे तांदूळसुद्धा मला महाराजांनीच दिले. रांगोळी किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर प्रत्येक सुपारी जी मी डेकोरेट केली होती स्वतः, ते रांगोळीमध्ये आपण ॲड केलेली आहे तुम्ही पाहू शकता. आणि याच सुपारीला अ, अ, ग्रूम किंवा ब्राईड दोघं हे साइडला करतात आणि वचन घेत असतात. किती सुंदर अशी आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे सप्तपदीची. तुम्ही पाहू शकता. मला जर ऑर्डर द्यायचा असेल, तर मला Instagramला किंवा YouTubeला सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता.
आणि अमरावतीकरांसाठी स्पेशल आहे, तर त्यांना ऑफरसुद्धा मिळून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. त्यानंतर मी पूजा करून घेतलेली आहे सुपारी आणि अ, विड्याची. तर ज्याप्रकारे मी हळदी-कुंकू सर्वच पानांवर टाकलेलं आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. मला हा ऑर्डर ब्रायडलच्या ब्रदरनी दिला होता. त्यालाही माझं वर्क खूप सुंदर आवडलं आणि तुम्हाला कसं वाटत आहे माझं वर्क ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ग्रूम आणि ब्राईडला हे दोघांनाही खूप वर्क आवडलेलं होतं.